मी आत्तापर्यंत काय करत होते की करत होते की इंग्लिशचे एक क्वेश्चन पेपर, मॅथ्सचे एक क्वेश्चन पेपर, सामान्य ज्ञानचे एक क्वेश्चन पेपर आणि मराठीचे एक क्वेश्चन पेपर, असं डेली बेसिसवरती एक असं करून मी असे 4 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. परंतु मला असं वाटतं आहे आता की मी हे 57 शीटचे 57 क्वेश्चन पेपर आहेत ना, तर एक सलग 57 दिवसांसाठी इंग्लिशचे 57 क्वेश्चन पेपर अपलोड करते. तिथून पुढे गणितसाठी 57 क्वेश्चन पेपर अपलोड करते. सामान्य ज्ञानसाठी 57 क्वेश्चन पेपर आणि मराठीचे 57 क्वेश्चन पेपर अपलोड करते. जर मला वाटतं की याच्यामध्ये खूपच टाईम निघून जाईल नाही का. जर पाहायला गेलं तर 250 दिवसांपर्यंतचा हा कालावधी होतो आणि इतका टाईम तर आपल्याकडे नाही आहे. सो मग मी काय करते की इंग्लिशचे आणि मॅथ्सचे जे क्वेश्चन पेपर आहेत ना, सो या 57 दिवसांसाठी एका दिवशी 2 क्वेश्चन पेपर या अपलोड करते आणि सामान्य ज्ञान आणि मराठी आहे ना, त्याची नेक्स्ट 57 दिवसांसाठी अपलोड करते. म्हणजे पाहायला गेलं तर 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो आहे याच्यासाठी, 115 दिवसांचा. सो मग तसं करून आपण करू शकतो. तर मग मी तसं करते की आता मी मराठी आणि इंग्लिश गणिताचे क्वेश्चन पेपर्स अपलोड करते आणि त्याच्यानंतर मी सामान्य ज्ञान आणि मराठीचे क्वेश्चन पेपर्स अपलोड करते. जर तुमचं याच्यावरती काही वेगळं म्हणणं असेल तर नक्की कमेंट करा. आपण तसे क्वेश्चन पेपर मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देईन.